नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. म्हैसाळ येथे उमेद या संस्थेच्या वतीने प्रभावती स्वयंसहाय्यता समूह यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या स्फूर्ती उद्योगाचे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. म्हैसाळ येथील महिला बचत गटांना बचतीचे आणि व्यवसायाचे मार्गदर्शन देऊन उमेद या संस्थेमार्फत विविध व्यावसायिकांना अर्थसहाय्य आणि प्रशिक्षण दिले जाते. याच माध्यमातून म्हैसाळ येथे कृषी सखी सौ राधिका संगलगे आणि प्रभाग संघ अध्यक्ष सौ गौरी गुरव तसेच उमेदचे अधिकारी गायकवाड साहेब आणि अर्थसहाय्यासाठी मार्गदर्शन करणारे क्षीरसागर साहेब यांच्या पुढाकाराने प्रभावती स्वयंसहाय्यता समूह यांच्या वतीने स्फूर्ती उद्योग या महिला बचत गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या वितरण केंद्राचा शुभारंभ गुरुवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा सांगली जिल्हा सरचिटणीस धनंजय दादा कुलकर्णी, उमेद या संस्थेचे प्रकल्प अधिकारी अजित गायकवाड, इंचगिरी संप्रदाय आदिनाथ महाराज, बँक ऑफ इंडियाचे क्षीरसागर साहेब, श्रीशैल कोटीवाले, मोहिनी कुलकर्णी, शिवतेज घोरपडे, राकेश कांबळे, कृषी सखी राधिका संगलगे, सुभाष हिंगमेरे, कोषाध्यक्ष बानू शेख, बँक सखी अश्विनी अरुण, ग्राम सखी रुपाली सुतार यांच्यासह बचत गटाचे पदाधिकारी, सभासद आणि स्फूर्ती उद्योग समूहाचे संचालक श्री प्रमोद संगलगे आणि सरोजिनी संगलगे उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना महिला बचत गटामार्फत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करून महिला उद्योजक घडवणाऱ्या उमेद संस्थेचे आणि त्यांचे अधिकारी यांच्या कार्याचे धनंजय कुलकर्णी यांनी कौतुक करून विशेष धन्यवाद दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी व्यवसायामध्ये उतरावे आणि त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन, कर्ज व्यवस्था यासंबंधीचे सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे तसेच उमेदसाठी प्रशस्त कार्यालय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन धनंजय कुलकर्णी यांनी दिले. सौ राधिका संगलगे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.